खरं तर मगाशी मी माझ्या समोरच ती घटना घडली आणि या आजच्या दिवसातली एका स्पॉटला झालेला हा तिसरा अपघात आहे. मी तातडीनं ट्रॅफिकच्या डीसीपींना ही कळवलंय, कारण बाजूला शाळा आहे आणि या शाळेच्या समोर नेहमी ट्रॅफिक राहतं आणि आज ऑन द स्पॉट या त्या ठिकाणी अपघातामध्ये माणसाचा मृत्यू झालाय. या ठिकाणी तातडीनं सिग्नल्स बसवणं गरजेचं आहे, स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेतही मी आता कळवलंय जे आपले झेब्रा क्रॉसिंग्स आहेत ते पण अत्यंत फिकट झालेले आहेत. या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे वाहतुकीनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पोलिसांनी या स्पॉटला विशेष देणं गरजेचं आहे. या सूचना मी दिलेल्या आहेत. यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहेत? मी आता सीपी साहेबांशी पण बोललोय, माननीय आयुक्तांशी पण बोललोय. जे असे ब्लॅक स्पॉट्स आहेत याला ब्लॅक स्पॉट म्हणावं लागेल, कारण वारंवार या ठिकाणी घटना घडतात. या ठिकाणी वॉर्डन वाढवणं, पोलीस च्या मार्फत या ठिकाणी स्पीड ब्रेकर तातडीनं त्या ठिकाणी निर्माण करणं आणि ह्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी कायमस्वरूपी इथं पोलिस उभी असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सिग्नल्स लावणं यासाठी मी पत्र दिलेलं आहे.